विठ्ठल 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 विठ्ठल। आता जेवायचं टाइम झालं, आम्ही 10 वाजल्यापासून झोपलेलो होतो, 12 वाजले, जेवणार आणि परत झोपणार। बिपिन दादा जेवायला काय काय सुचेल ना, डायरेक्ट बिपिन दादा येतो काय रे जागृत भाई। आता माऊली या जेवायला, जेवूनशी थोडं झोपणार, मग पुन्हा आपल्या वाटेला निघणार। रामकृष्ण हरी। रामकृष्ण रामकृष्ण हरी माऊली। जेवायला काय आहे? चपाती, डाल भात, कोबीची भाजी। हे डायरेक्ट विचारता तुम्ही, मी बनवतो तरी आवडे प्रेमाशी सरसरीत सरसरीत म्हणलं काय काय पुढची भाजी म्हणा गेली एवढे। हरी विठ्ठला आलो शरण तुला देवा, हरी विठ्ठला आलो शरण तुला देवा, हरी विठ्ठला। हरी नाथ अनाथांचा विठेवरी उभा देव, तूच वैष्णवांचा। हो तूच सकहारी नाथ अनाथांचा विठेवरी उभा देव, कुंडलिका वरदे ज्ञानदेव भगवान की जय। जय 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 बली की जय, स्वामी समर्थ महाराज की जय, साईनाथ महाराज की जय। जय मल्ला आलो शरण तुला देवा, हरी विठ्ठला। विठ्ठल 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 विठ्ठल। ओढ मनी होती आषाढी वारीची, पायी पायी धरली वाट पंढरीची। ओढ मनी होती आषाढी वारीची, पायी पायी धरली वाट पंढरीची। माया बापा कृपावंता देवा। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी माऊली। तर आता 2 वाजलेले आहे, रेस्ट वगैरे झालेला आहे, तर आता आम्ही निघालेलो आहे जिंतीवरून फलटणला। तर आता अशीच वाटचाल असू दे। रामकृष्ण हरी। देवा हरी विठ्ठला आलो शरण तुला देवा, हरी विठ्ठला आलो शरण तुला देवा, हरी विठ्ठला। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। तुम्हाला एक माहीत असेल की एक गरीब कोली असतो, तो विठ्ठलाचा भक्त असतो, विठ्ठलाची भरपूर भक्ती करतो। त्याला विठ्ठलाकडे भेट घेऊन जायचं असते। ते गरीब वस्तू मासेमारी करायला जातो, मासेमारी करताना त्याला 2 मासे भेटतात, ते 2 मासे घेऊन तो विठ्ठलाकडे जातो, विठ्ठलाच्या मंदिरात। तर त्याला तिथे अडवण्यात येते की हा तर मासे घेऊन आला, मासे घेणं इथे म्हणजे चालणार नाही, अलाउड नाही। ते गावकऱ्यांना वाटलं याला जर आपण जायला दिलं तर आपल्याला पण पाप लागेल असं वाटलं, पण ते त्याला विठ्ठलाची भक्ती, त्याला काहीतरी भेट द्यायची होती। आणि तो गावकऱ्यांना बोलतो की माझ्याकडे द्यायला काय नाही, माझ्याकडे हे मासेच आहे।
आणि गरीब परिस्थिती असते. मग तो विठ्ठला स्वतः येतो, तो बोलतो त्याच्याकडे काही नसून तो माझ्यासाठी काय द्यायला आलेला आहे, तर तुम्ही त्याच्यावर कशाला बघता, तुम्ही त्याच्यावर नको बघू. मग तो त्याचे मासे स्वीकारतो, तो त्यांना गावकऱ्यांना सांगतो ही सृष्टी मी चालवतो, मला सगळ्यांवर बघायचं असते, गरीब श्रीमंत काय असं सगळ्यांवर, प्राणी जे सर्व सजीव आहे निर्जीव म्हणजे पूर्ण सृष्टीच बघायची असते. मग ते मासे स्वीकारतो आणि मग ते दोन्ही कानामध्ये त्या माशाला कुंडल म्हणून घालतो, म्हणून ते आपल्या पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या कानामध्ये अजूनपर्यंत कानामध्ये अजूनही माशाचे मकर कुंडल आहे. बोला रामकृष्ण हरी. तर विराजभाई बोलता बोलता जायची मजाच वेगळी आहे. तर सगळेजण बोलतात अजून एक डायलॉग आता सुचले पण पाहिजे ना तेव्हा. तर आपण एसटीत बसतो विराज, आपण एसटीत बसतो, त्या ड्रायव्हरवर विश्वास ठेवतो आपण, त्याची नाही काय अनुभव बघत काय बघत, त्याने किती ॲक्सिडेंट केली, त्याचा काय एक्सपिरियन्स आहे तो आपण बघत नाही. आपण विमानात बसतो, आपण बोटीत बसतो आणि कॅप्टनवर विश्वास ठेवतो. मग आपलं ज्याच्याकडे रिमोट कंट्रोल आहे पांडुरंगाकडे, आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. अरे आपल्यावर कितीही संकट येऊन दे, आपल्यावर कितीही संकट येऊन द्यायचं, संकटाच्या छातीवर उभं राहण्याची ताकद आपल्याला पांडुरंग देईल. बस पांडुरंगावर आपला विश्वास असला पाहिजे. बोला रामकृष्ण. एनर्जी खूपच ऊन आहे, या उन्हामध्ये आमची बॉडी चालत नाही आहे, जरा एनर्जी ड्रिंक घेऊया आपण. बघा हे आहे ते एनर्जर. सेनामदेव महाराज की जय. रामकृष्ण. रामकृष्ण. माऊली मुंबईला जातं का? हो, आज जातो मुंबईला. हा म्हणजे किलोची दर असते, किलो इथे काय किलो कॅरेट वर. रामकृष्णारी. माऊली आपण सांगणार का आपण कधीपासून वारी करतोय? म्हणजे माऊली मी आता ही वारी 2001 पासून चालू केली आहे. मसनदेवी आणि हरविजय एकत्र राहायचे 2021 पासून. त्याच्यानंतर 2004 साली आम्ही मसनदेवी वेगळे झालो आणि हरविजय वेगळे झालो. तेव्हापासून कंटिन्यू चालत आहे आता 25 पर्यंत. पण मध्ये मध्ये कधी कामानिमित्त वारी करायला भेटली नाही, म्हणून ती जेव्हा पण घरी असलो ते वारी करत राहतो. माऊली मी ऐकलं की तुम्ही वारीला गेले आणि परतीची वारी पण केलेली एक वेळा. नाही, परतीची वारी मी नाही केलेली आहे. अच्छा. रामकृष्ण. रामकृष्ण. हरिविजय केलेली परतीची वारी केलेली. परतीची वारी हरविजयनी केलेली आहे. अच्छा. आम्ही सर्व माऊलीचे, आम्हाला माऊली यांनी दाखवलेले आहे. संदेश लाकरे मी तसे आमच्या गलीतले भरपूर जण, तुषार भाऊने आम्हाला खूप मदत केली. वेसा बुडागली पायी मित्रमंडळ यांना, वारकऱ्यांना जेव्हा जेव्हा आम्हाला गरज लागली तुषार भाऊ वेळोवेळी उभे राहिले. बोला संदेश भाऊ तुम्ही. हा रस्ता आहे ना, हा माझा सेकंड टाइम या रस्ता शोधला. अजूनपर्यंत मी 13वी वारी आहे माझी. या रस्त्याने तुषार भाऊच्यामुळे येतो, कारण का हा रस्ता तुषार भाऊनीच काढला. त्याच्यानंतर या रस्त्यावर दुसऱ्या गली यायला शिकल्या. रामकृष्णारी. माऊली हा रस्ता तुषार नाही, पूर्ण मसनदेवी मंडळाने काढलेला. जेव्हा आम्ही सेपरेट प्रॉपर मसनदेवी तरुण मंडळ आलो तेव्हा हा आम्ही ॲक्च्युली जाणार होतो. पहिला आधी आम्ही जायचो मोरगाव करून, सोमेश्वर वगैरे करून आम्ही जायचो. तो रस्ता पण आम्हाला लांब पडायचा. त्यावेळी आम्ही विचार केला की सरळ निरामार्गे जाऊया. निरामार्गे येऊन आता ते आम्हाला गावकऱ्यांनी एक शॉर्टकट सांगितला, या रस्त्याने शॉर्टकट आहे करून. पण त्यावेळी आमच्याकडे मोबाईल नाही, काय नाही नव्हता त्यावेळी. GPS वर आपण ट्रॅक करूया काय असं शॉर्ट रूट आहे काय. माऊलीचं नाव घेऊन आम्ही पुढे गावकरीच्या भरोश्यावर चाललो. आम्ही माऊलीने बरोबर शॉर्ट रस्ता आम्हाला दाखवला त्यावेळी. आणि आजपर्यंत सर्वकडे आपल्या वेसावे
वेसावकर येतात ते म्हणजे ह्या रोटी वेसावकर मळकर सर्व ह्या रोटी देतात आपली. शॉर्टकट पडतो. रामकृष्ण हरी. बघू शकता माऊली, आपल्याला नवीन रस्ता म्हणजे नवीन रस्त्याचा शोध काढल्यामुळे आपला एक टायमाचा पल्ला वाचलेला आहे, म्हणजे तेवढं आपलं चालणं वाचवलेलं आहे. त्यासाठी आम्ही तुमचा आभार मानत आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. तुझ्या भेटीसाठी किती हा जीव आतुरला, तुझ्या भेटीसाठी किती हा जीव आतुरला. आता आमचा नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे. आता आम्ही निघालो फलटणसाठी. 6 किलोमीटर आमचं उडलेलं आहे. मस्तपैकी फलटणच्या 2 किलोमीटर अगोदर गोवर्धन लस्सी आहे. ते गोवर्धन लस्सीचा स्वाद घेऊन आमच्या पुढच्या वाटचालीला घेऊन पुढच्या मुकामावर शाळेत आमची पुढची मुकाम आहे. रामकृष्ण हरी. हरी नाथ अनाथांचा विठेवरी उभा देव तूच वैष्णवांचा. हो तूच सकाहारी नाथ अनाथांचा विठेवरी उभा देव तूच वैष्णवांचा. विश्व रूप तू अनंत भक्तवत्सला, विश्व रूप तू अनंत भक्तवत्सला. आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण. खूप टायमात लस्सीचा स्वाद घ्यायला भेटला. कुठली लस्सी आहे ही आता? गोकुल लस्सी एक नंबर आहे भाई. गोविंद मस्त लस्सी होती. गोविंद लस्सी, ताजी ताजी लस्सी सोडून गेली. मला काय काय भेटते विराज? काय दिलं आपल्याला? लागली होती भूक. आता गाडी एक थांबवली. माऊली बोलते घे, एक बॉक्सच देत होते आम्हाला. आम्ही बोललो आम्ही 3 जण आणि दुकान बॉक्स घेऊन कुठून चालणार. ते 3 आम्ही गेली पॅकेट. रामकृष्ण. एक मोनिशकडे आहे. रामकृष्ण. स्वप्नील भाऊ लय मजा नाही धमाल. काय बोलते स्वप्नील? 2 शब्द बोला. मनी होती आषाढी वारीची, पायी पायी धरली वाट पंढरीची. माय बापा कृपावंता देवा दीन दयाळा, माय बापा कृपावंता देवा दीन दयाळा. आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला. तर मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे फलटणला. तर पाहू शकता निलगिरी. पुढे 5 किलोमीटर. चला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर मित्रांनो फायनली आपल्या मुक्कामावर पोहोचलेलो आहे 6:30 वाजता. कुठे आहे हे मुक्काम आपल्या?
विडणी गाव विडणी गावामध्ये अरे आपला बघू शकता भरपूर हेल्प करतो निमडा डोजरास्टा टेल मी हर तबुसरा कॅटविक बोमल्या मोइनो सुगू लोहा कुवे बाहुबली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सूप पिऊया अमीनने आपल्याला सूप दिलेलं आहे काय काय आया विचारतं काय काय आयला बोलू दाल धान पापड आंबा कोबीची भाजी चवळ्यांची भाजी आणि लोणचं आणि कांदा सागर मामा जेवण कसं दिलं छान डाळ भात लोणचं चवलीची भाजी आंबा छान छान कांदा नाही घालला डाळ भात भाजी चवलीची पापड लोणचा रामकृष्ण हरी तुम्हाला अगर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी माऊली.